ठाकरे गटाकडून 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय, असे अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. 8 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल. रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार, राज्य सरकारकडून दिबा पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब. उद्धव ठाकरेंमुळे मी पैस जिंकलो, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. शिंदे आणि कदम यांच्याविषयी असभ्य विधान टीका करताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली. माझ्या मुलीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, अभिनेता अक्षय कुमारने सांगितली आपबीती. कार्यालयात बसून नुकसानाचे पंचनामे करू नका, पंचनामे झाले नाही तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही, रोहित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दाव. मुख्यमंत्री 2 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषणा करणार, गिरीश महाजन यांची माहिती. नवी मुंबईकर नायकांच्या हातात सत्ता देणार नाही, गणेश नायकांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर. रोहित पवारांची आय लव्ह मोहम्मदवरही टीका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक राजकारण. जरांगे थेट भिडले मुंडेंना, धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे यांचा गंभीर आरोप, वंजाऱ्यांनी लाटले बंजारा समाजाचं आरक्षण. कल्याणमध्ये 2 गटात राडा, पूर्व मनस्यातून 2 गट भिडले, दोन्ही गटांचा पोलिसांसमोरच राडा. कल्याणच्या आनंदवाडी परिसरातली घटना. नाशकात गुन्हेगारीचं सत्र थांबेना, दसऱ्याच्या दिवशीच युवकाची हत्या, तर नाशिक रोड परिसरात गाड्यांचीही तोडफोड. उत्तर प्रदेशातलं आय लव्ह मोहम्मद प्रकरण तापलं, बरेली विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा, मोबाईल, इंटरनेट, ब्रॉडबँड आणि SMS सेवा बंद. पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर, राजभवनामध्ये मोदींचा मुक्काम. कॅनडात चित्रपटगृहावर हल्ला, भारतीय चित्रपट दाखवल्यानं कॅनडात संताप. ट्रम्प विरोधात अमेरिकेत असंतोष, संघर्षाचा फटका, 7.5 लाख कर्मचाऱ्यांना बसणार, शटडाऊन नंतर अमेरिकेवर संकट. पाकच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात 9 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू, 4 पोलीस अधिकारी जखमी. देशावर चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रासह 8 राज्यांना पावसाचा इशारा. अतिवृष्टीमुळे भाजीचे दर 100 पार, परतीच्या पावसाचा कृषी उत्पादनावर मोठा परिणाम. गुगलने 100हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, वेतनवाढीची मागणी केल्यामुळे झाली कारवाई.